श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती आज माळशिरस या ठिकाणी मुक्कामी असणार आहे। आपण सध्या माळशिरसमध्ये आहोत। आपण पाहू शकतोय की वारकरी संप्रदाय हा मोठ्या संख्येने सध्या या माळशिरसमध्ये येताना पाहायला मिळतोय। सध्या एक बॅनर जो आहे तो बॅनर आहे तो सध्या सर्व वारकऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय। या ठिकाणी माळशिरसमध्ये श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त येणाऱ्या वारकऱ्यांचा स्वागताचा बॅनर आहे तो लावण्यात आलेला आहे। या बॅनरवरती आपण पाहू शकतो की मनसेचे जे पक्षप्रमुख आहेत राज ठाकरे तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे पक्षप्रमुख आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे तो एकत्रित पाहायला मिळतो। या ठिकाणी माळशिरसच्या मनसेच्या नगरसेविका रेश्माताई टेळे यांनी हा बॅनर लावलेला आहे। आपल्याबरोबर सध्या त्या नगरसेविका रेश्माताई टेळे आपल्याबरोबर आहेत। ताई काय सांगाल, हा जो बॅनर लावण्यात आला आहे काय आपली भावना आहे नेमकी? नमस्कार, मी रेश्मा टेळे, मनसे नगरसेविका। हा पुणे पंढरपूर हा पालखी महामार्ग आहे, तिथून संत ज्ञानेश्वरांची पालखी जात असते। तर जसं संत ज्ञानेश्वरांचं मराठीवर आघात प्रेम होतं म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरी ही मराठीतून लिहिली, त्याचप्रमाणे उद्धव साहेब आणि राजसाहेब यांचं ही मराठीवर अत्यंत प्रेम आहे आणि त्याच हिंदी सक्ती थांबवावी म्हणून त्यांनी मोर्चा जो काढणार होते 5 तारखेला ते या दोघांच्या युतीमुळे हा मोर्चा थांबवण्यात आलेला आहे आणि हे शासनाला तो निर्णय मागे घ्यावा लागला आहे। आणि आम्हाला आमची अशी इच्छा आहे की राजसाहेब आणि उद्धव साहेब यांनी एकत्र यावे आणि मराठी अस्मिता जपावी। नक्कीच आपण पाहतोय की 2 दिवसामध्ये देखील बंधुभेट सोहळा देखील होतोय, त्या पार्श्वभूमीवर वाटतंय का तुम्हाला या बंधूंची भेट व्हावी? हो, नक्कीच व्हावी आणि त्यांनी कायमस्वरूपी एकत्र यावे आणि बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करावे असं आम्हाला मनापासून वाटत आहे। नक्कीच आपण पाहतोय की काय 2 दिवसानंतर देखील संत ज्ञानेश्वर असेल यांचे बंधुभेट सोहळा आहे। या बंधुभेट सोहळ्यावरती या 2 बंधूंची देखील भेट व्हावी अशी इच्छा जी आहे ती नगरसेविका रेश्माताई टेळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, माळशिरस, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।